माधव सदाशिव गोळलकर लहान मुलगा मधू खिळा ठोकत होता जमिनीवर. आई म्हणते, बाळा काय करते? आई, मी खिळा ठोकत आहे. अरे बाळा, माझ्या अंगावर कोणी ओरखडा घेतला तर मला काय वाटेल? मधू म्हणतो, वेदना होईल. तशीच ही आपली आई. आईचं एक वाक्य माधव सदाशिवराव गोळलकरांनी मनात धारण केलं आणि याच भारत मातेला आपले आई म्हणून लग्न केलं नाही. आई वडिलाला एकुलता एक होता. एक एक गोष्ट आईची. मुलगा शिकत असतो म्हणून मुलाच्या हातात पर्यटनाला गेल्यावर सेल्फी काढताना आई वडिलांनी कोणती पोज दिली पाहिजे की ज्याचा फोटो आपला मुलगाच काढणार आहे याचं भान ठेवलं पाहिजे. आपल्याला आपली मुलं वाढवायची नाहीये, आपल्याला आपली मुलं घडवायचे आणि ते विचाराने घडवायचे, संस्काराने घडवायचे. परवा एका घरी मी जेवायला गेलो आणि आईने सांगितलं, आजोबाच्या ताटात जेवू नको, आजीच्या ताटात जेवू नको, काकाच्या ताटात जेवू नको. आणि इथपर्यंत आलं की भावाच्या ताटात जेवत नाही मुलं. आईने सांगितलं, दादा आले कॉलेजवरून. घरी असलेल्या मुलांनी ऍपल बोरं होते कटोरीत, सगळ्या बोराला दातं लावले. म्हटलं, का रे, शबरीची गोष्ट वाचली का? की गोड गोड दादासाठी ठेवतो. तू म्हणाला, काका काका तसं नाही, माझा दादा की नाही माझ्या गोष्ट काहीच खात नाही. आता मी सगळ्या बोराला दातं लावून ठेवले, आता सगळे बोरं माझे झाले. छोटी छोटी गोष्ट आहे. वाढदिवसाला तुम्ही घरात जा, लेकरं चेहरे पाहत नाही, हातच बघतात. आणि ज्यांनी मोठी गोष्ट आणली त्याचा चेहरा लक्षात ठेवतात. या काकानी काय आणलं? 500 रुपयाची वस्तू. दुसऱ्या काकानी 700ची आणली तर 500 वाले काका डिलीट होतात. मुलं हात पाहत नाही, चेहरे पाहत नाही, हातच बघतात. असेच वाढदिवस साजरे होतात आणि मग हेच कलेक्टर होतात, हेच राजकारणी आमदार होतात, हेच ग्रामपंचायतचे सरपंच होतात, हे समाजाचं नेतृत्व करणारे होतात, हेच ठाणेदार तहसीलदार होतात. मग आपणच म्हणतो की आमच्या गावातला साहेब घेतल्याशिवाय काहीच करत नाही. घेणं शिकवलं आपण आणि हे समाजाचं नेतृत्व भविष्यात करणारे. परवा मी गडचिरोलीवरून चंद्रपूरला जाताना एका नातवाने आजीला पैसे मागितले. आजी आजी मला 10 रुपये दे, कुरकुरे. आजी म्हणे, आताच जेवला ना तू, 10 रुपये कशाला? नाही, मला कुरकुरे. नाही, घरी जाऊन जेवण करू. आजीने पैसे नाही दिले. मूल पार केलं, वैनगंगा नदी आली. आजीने त्याच्या हातात 10 रुपयाचा शिक्का दिला आणि सांगितलं, नदी आली, गाडी मध्यभागी गेली तर हात खिडकीतून फेक बरं. तो नातू कावऱ्या बावऱ्या नजरेने आजीकडे पाहायला लागला की मी खुरखुऱ्याला मागितले तर दिले नाही, आता फेकायला म्हणते. आजी म्हणाली, प्रश्न विचारू नको. गाडी मध्यभागी गेली, त्या नातवाने 10 रुपयाचा शिक्का फेकला. मग आजी म्हणते, बाळा तू रोज पाणी पितो ना, हीच नदी देते. तू रोज आंघोळ करतो ना, हीच नदी देते. या जीवसृष्टीवर आपण सगळे आहे ना, ही पाणी देते म्हणून आहे, ही शिकवणारी आजी. आणि म्हणून 4 दिवस नळ आले नाही म्हणून 5व्या दिवशी कार पिचकारीने धुणारे बाबा पाहून तो मुलगा पाणी वाचवेल का हो? मुलं अनुकरणाने शिकतात, सहवासाने शिकतात, संस्काराने शिकतात. आई वडील जसे आहेत तशी मुलं घडतात. मग लोक म्हणतात, बापाच्याच वाहनावर गेला वाटते. कारण बाप त्याला समाजातही वागताना तसा दिसतो, घरातही वागताना. मी एका वकिलाच्या घरी जन्माला गेलो, तुम्ही ओळखत नाही म्हणून नाव सांगत नाही. फोन आला पक्ष करायचा. वडील म्हणतात, ओम फोन उचल. ओमने फोन उचलला, वडिलांकडे पाहिलं. कोण? वानखेडे काका बोलतात. वडिलांकडे पाहिलं. वडील म्हणाले, नाही काका काका, बाबा म्हणतात की मी घरी नाहीये. वडिलांचा टाइमपास होतो, आपला वेळ निघतो, मुलाचं आयुष्य